अल्ला, हे मेले मोर झोपू पण देत नाहीत. आपा, काय? मी तुमची नजर उतरवायला आले आपा. कुणाच्या नजरेपासून वाचवायला मला? आपणच तर आहात. रात्री काय माहित किती जणांना घायाळ केलं होतं. खुदासाठी मिरची नका जाळू. मिरची नाही, तुरटी घेऊन आली आपा. मी सांगितलं होतं ना, कुणी मर्दानी चेहरा दिसतोय, कुणी दाढीवाला वाटतोय. हाय याला, कुणी दाढीवाला तर आलाय. हा, कोण आहे? बेगम जान, ते सांगत आहेत की ते झाशीच्या बादशाचे दूत आहेत. हरिओम 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 हरिओम. फरमाइये, कसं काय येणं केलं आपण? झाशीचे राजे गंगाधरराव यांची कुंडली आहे. आम्ही 2 दिवस अवश्य प्रतीक्षा करू, कारण ग्रहांचा मिलाप आपल्यापेक्षा उत्तम कोणीही करू शकत नाही शास्त्रीजी. आता तुझे पण घोडेस्वारी तिरंदाजीचे दिवस गेले. का? कारण इंदूच्या विवाहानंतर तुझा सुद्धा विवाह होईलच ना. मी अशा ठिकाणी विवाह कशाला करेन जिथे मला घोडेस्वारी आणि तिरंदाजी करायला मिळणार नाही? काय म्हणाला त्या? एक बादशाह आपल्या दौलतीच्या आणि ताकदीच्या नशेमध्ये मोतीबाईचे मुजरे विकत घेऊ शकतो, तिला हिसकावूनही आणू शकतो, पण मोतीबाईची कला कोणाची जहागीर नाही. खुदा हाफिज. माफी असावी हुजूर, मोतीबाईला आपल्या रूपाची फार घमेंड आहे. असायलाच हवी. जाऊ द्या हुजूर, अशा कोणास ठाऊक किती बायका. नाही खुदा बख्श, ही इतरांपेक्षा वेगळी आहे. गुरुदेव, जरा ही कुंडली पण पाहावी. ही कुणाची कुंडली आहे? पिठोरच्या मोरोपंतांची मुलगी. अरे कुठे राजा भोज, कुठे गंगूतेली. हा मोर पुण्याच्या निर्वासित पेशवे बाजीरावाचा मामुली नोकर आहे. प्रणाम शास्त्रीजी. प्रणाम. यावे यावे दीक्षित. सांगा शास्त्रीजी, आम्ही वेळेवर तर पोहोचलो ना? या सेवकाने महाराजांची कुंडली बारकाईने पाहिली आहे. महाराजांच्या कुंडलीत सप्तम भाव आहे. मंगळ आणि शुक्राबरोबरच शनी पण यौवनावस्थेत विराजमान आहे. आता अशा ग्रहांच्या योगाची कुंडली मिळतच नाही पहा. आम्ही ऐकले की आपण झाशीच्या आहात. कनिस तर तिथलीच मूळची आहे. आश्चर्य तर आहेच, पण दुःख पण आहे की एक चमकदार मोती आमच्या शहरात तळपत होता आणि आम्हाला ठाऊकही नव्हतं. हे नाचीज याला जबाबदार स्वतःच आहे. आम्ही शाही घराण्यांपासून दूर राहू इच्छित होतो. आपल्या कदरदानांपासूनही. नाना भाऊ, हे आमच्यासाठी आहे ना? नाही. नाही नाही नाना भाऊ, हे तर माझ्यासाठी आहे ना. हो, तुझ्यासाठी. मी कुणी हेरबीर नाहीये हो. खरं खरं सांग, तुझं नाव काय आहे? माझं नाव वैशाली आहे. नाही नाही, हे तुम्हा दोघींसाठी नाहीये. हे नाही. हे तर काय नाही. नाना भाऊ, पहा तिथे काय चाललंय. चला चला. छान आहेत. मनू, जरा बघ तर. मनू कुठे गेली? तिकडे गेली नाना भाऊंच्या सोबत. या मुलीने तर माझ्या नाकी 9 आणलेत. काय आहे हे? काही मामूली कापड नाहीये. आम्हा हिंदुस्थानींचा मान आहे. हा देश तुम्हा लोकांचा नाहीये. इथे फक्त तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आम्ही हिंदुस्थानी आपल्या पाहुण्यांना देवता स्वरूप मानतो. यू ब्लडी इंडियन, ज्यांना ना खाण्याची शिस्त आहे ना राहण्याची शिस्त. चरपोक, मित्र, बस. तुमच्या जिभेला लगाम घाला. आम्ही हिंदुस्थानी तुम्हा फिरंग्यांच्या कोणत्याच गोष्टीत कमी नाही आहोत. अच्छा, आमच्याशी फाईट करणार? आमच्याशी? तू आमच्याशी लढणार? हा खेळ तू जिंकून दाखव. जॉसलिन,
या खेळामध्ये हॉर्समॅन असतात जे एक दुसऱ्यावर भाला घेऊन अटॅक करतात आणि खाली पडतो तो हारून जातो. पाव खेळणार मला मंजूर आहे, पण जर का मी जिंकलो तर बाबांच्या पायावर डोकं टेकवून तुम्हा सर्वांना माफी मागावी लागेल आणि त्यांची ही पगडी इज्जतीने त्यांच्या डोक्यावर ठेवावी लागेल. मंजूर आहे? बोला. आणि जर आम्ही जिंकलो तर तुला आमचा बूट छाटावा लागेल. ए फिरंग्या,